पापड बनवताना तेलाचा वापर न केल्यामुळे हे पापड वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात। पापड तळल्यानंतर तिप्पट चौपट पांढरे शुभ्र फुलले जातात। साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी अर्धा किलो साबुदाणा एका पातेल्याने मोजून घेतला। मोठ्या पातेल्यामध्ये साबुदाणा काढून स्वच्छ पाण्याने धुवून साबुदाणा बुडून अर्धा ते 1 इंच पाणी वरती येईल इतकं पाणी घालून रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेतला। एका मोठ्या पातेल्यामध्ये ज्या पातेल्याने साबुदाणा मोजलेला होता त्याच पातेल्याने मोजून 4 पातेली पाणी गरम करण्यासाठी घातलं। त्यामध्ये चवीकरता मीठ, लाल मिरची पावडर घातली। त्यानंतर भिजवून घेतलेला साबुदाणा घातला आणि लो गॅसवरती शिजत ठेवला। साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत 1 किलो बटाटे साल काढून एका किसणीने किसून घेतले। बटाट्याचा किस 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला। तोपर्यंत साबुदाण्याचं मिश्रण देखील बऱ्यापैकी शिजत आलं। थोडंसं मीठ कमी वाटलं त्यामुळे मीठ घातलं। पुन्हा एकदा 1 पातेलं पाणी घातलं। साबुदाणा शिजत आला की ट्रान्सपरंट दिसायला लागतो। त्यानंतर यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आहे। बटाट्याचा किस घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा घट्टसर वाटत होतं। त्यामुळे पुन्हा एकदा 1 पातेले इतकं पाणी घातलं। बटाटा वाफवून घेण्यासाठी 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून याला शिजवून घेतलं। त्यानंतर पापड बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत 1 पातेलं भरून साबुदाण्यासाठी 6 पातेले इतक्या पाण्याचा वापर करावा लागला। उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतले। तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट छान पांढरे शुभ्र फुलले जातात। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा।